My name is Deepak Hiraman Kohli. Okay. My one daughter, Baushka Deepak Kohli. ही स्ट्रॉबेरी प्री स्कूल मध्ये आता फर्स्ट स्टँडर्डला शिकत आहे. तर ऍक्च्युली सांगायला गेलं तर आता जसं लेटेस्ट आता आपला अॅन्युअल डे सेलिब्रेशन झाला. तर अॅन्युअल डे सेलिब्रेशन हा खूप छान पद्धतीने झाला आणि त्यात जे मुलाने परफॉर्म केलं ते एकदम ब्युटिफुल होतं आणि त्यांना जे टीच केलं गेलं होतं, त्यांना जे शिकवलं गेलं होतं, ट्रेन जे केलं गेलं होतं ते एकदम छान पद्धतीने केलं, छान पद्धतीने ट्रेन केलं. त्यामुळे त्याने परफॉर्मन्स चांगला दिला आणि बघायला गेलं तर पूर्ण कार्यक्रम जो होता तो एकदम छान पद्धतीने पार पडला. त्यामुळे मुलांची स्टेज डेअरिंग वाढते किंवा बोलण्याची हिंमत सुद्धा होते. आणि जर बघायला गेलं तर स्कूलमध्ये नेहमी काही ना काही ऍक्टिव्हिटी होत असतात, जेणेकरून थेरिकल शिकण्यापेक्षा जे प्रॅक्टिकली गोष्टी मुलांना लवकर लर्न होतात अशा गोष्टी स्कूलमध्ये खूप साऱ्या घेतल्या जातात. आणि वेळोवेळी जशी पॅरेंट्सकडून त्याचे फीडबॅक घेणं किंवा त्यांच्याकडून लर्न करून घेतलं, या गोष्टी खूप ऍक्टिव्हली घेतल्या जातात स्कूलकडून. तर त्याबद्दल एक स्कूलचं एक चालू ऑर्गनायझेशन म्हणण्यापेक्षा एक चालू स्टाफ आपण त्यांना टीम मध्ये वर्क करत आहे. तसं बघायला गेलं ऍक्च्युली ज्युनियर केजीला माझी मुलगी इथेच होती या क्लासमध्ये, या स्ट्रॉबेरी स्कूलमध्ये. आणि काही कारणास्तव मी सिनियर केजी साठी तिला दुसऱ्या स्कूलमध्ये ऍडमिशन केलं. पण तिची प्रोग्रेस कमी झाली सिनियर केजी. ऍक्च्युली जेव्हा जे तिला ज्युनियर केजीला येत होतं त्याच्यापैकी सिनियर केजी तिला दुसऱ्या शाळेत टाकल्यामुळे तिची प्रोग्रेस खूप कमी झाली. मग तो फीडबॅक घेतल्यानंतर त्याचा जो रिव्ह्यू होता तो खूप कमी ग्रोथ झाली होती. आणि त्याच्यानंतर तिला मी परत फर्स्टला ऍज अ स्ट्रॉबेरीमध्ये ऍडमिशन घेतलं आणि काही 2-3 महिन्यात तिच्यात प्रोग्रेस होती. खूप छान पद्धतीने प्रोग्रेस दिसायला लागली मला. तर ते हेच मी सांगू शकतो की जी प्रोग्रेस आहे किंवा प्रॅक्टिकली जे शिकवलं जातं ते खूप छान पद्धतीने शिकवलं जातं.